हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? आज तुमच्यासाठी बेस्ट रेसिपी घेऊन आलेले आहे। फक्त 5 मिनिटात तयार होते। गव्हाचं पीठ घालायचं आहे, 2 चमचे बारीक रवा किंवा जाड रवा घातला तरी चालेल, मीठ घालायचं चवीनुसार आणि पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बॅटर तयार करून झालेलं आहे। आता याला झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी। आणि इथं कांदा, टमाटे आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि जिरे घालायचे आहेत आणि मोहरी घालायची आहेत। आता त्यामध्ये कांदा, टमाटे आणि मिरची चिरलेली ना ती घालून घ्यायची आणि मीठ घालायचं आहे। यामुळे लवकर सॉफ्ट होतात भाज्या। आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही 5 मिनिटातच सॉफ्ट झालेले आहेत। आता तिखट घालून घ्यायचं आहे 1 चमचा आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हळद घालायची आहे 1/2 चमचा, कोथिंबीर घालायची आहे भरपूर आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे सॉफ्ट पण झालेले आहेत। मस्त आपलं घावन तयार होणार आहे। आता आपण सगळं गरम असतानाच त्या पिठामध्ये ओतून द्यायचं आहे। आता सगळं परत चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर घट्ट वाटत आहे ना, म्हणून त्यात थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अशीच ठेवायची आहे। जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे। अशा प्रकारे करून घेतलेलं आहे। आता आपण भाजी केलेलाच तवा होता ना, त्यावरच करून घ्यायचे आहेत। आता फुलपात्राच्या साह्यानं असं घालून घेतलेलं आहे। 3 मिनटं काहीच हात लावायचा नाही आहे। 3 मिनटं चांगलं त्याला वाफवून घ्यायचं आहे। 3 मिनटं झालेले आहेत। मस्त आपले घावन तयार झालेले आहेत। किती छान दिसत आहेत। आता तव्यावर पण मी करून दाखवत आहे। तेल लावून चांगलं पुसून घेतलेलं आहे। फुलपात्राच्या साह्यानं असं घालून घ्यायचं आहे। आता 3 मिनटं असंच ठेवायचं आहे। 3 मिनटं झालेले आहेत। चांगलं वाफलेलं आहे। आता चमच्याच्या साह्याने काढून घेऊया। बघा लगेचच निघत आहेत। आता दुसरी साईड पण चांगली वाफवून घ्यायची आहे। मस्त दिसत आहेत ना। जाळी पण किती छान पडलेली आहे। आपण सोडा पण यात वापरलेला नाही आहे। मस्त दोन्ही बाजू खमंग शेकून झालेले आहेत। फक्त 5च मिनिटात तयार होतात। नक्की अशा प्रकारे तयार करून बघा। आता आपण सोडा घालून पण मी दाखवत आहे इथं। 1/2 चमचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि फर्मेंट होण्यासाठी थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि चांगलं एकाच डायरेक्शननं फेटून घ्यायचं आहे याला। मस्त असं सगळं फेटून घेतलेलं आहे। आता तवा गरम झालेला आहे। तेल लावून चांगला पुसून घेतलेला आहे। आता अशा प्रकारे फुलपात्रानं घालून घ्यायचं आहे आणि 3 मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे। बघा लगेचच निघत आहेत। मस्त घावन तयार झालेले आहेत एकदम। बघता क्षणीच खाऊ वाटत आहेत ना, मग कोण कोण करून बघणार। दोन्ही साईड अशा चांगल्या शेकून घेतलेल्या आहेत। छोटी भूक असो किंवा पटपट काहीतरी काम असो, झटपट रेसिपी आहे। नक्की ट्राय करून बघा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।